नात्यातल्या भावनांचा एक आगळा वेगळा गुंता या निकालातून व्यक्त होत होता. दोन कुटुंबामध्ये या दोन भावनांच्या वेगवेगळ्या छटा उमटलेल्या होत्या. मित्र हो, कुठलीही निवडणूक म्हटलं की वेगवेगळे रंग आणि उमेदवाराचे वेगवेगळे ढंग हमखास पाहायला मिळतात. नुकतीच नगरपालिका निवडणूक झाली. या निवडणुकीचा निकाल सुद्धा घोषित झाला. कोणी आनंदानं नाचलं, कोणी हिरमुसलं. लक्ष्मीच्या दर्शनानं मतदार सुद्धा प्रसन्न झाला. या निवडणुकीमध्ये कोण काठावर पास झालं, कुणी नापासी झालं. पण मनावर खोलवर रेंगाळत राहिल्या त्या दोन निवडणुका. त्यातली एक पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक आणि दुसरी आटपाडीची. एका बहिणीची आणि एका भावाची. आटपाडीच्या लेकीनं पंढरपूर नगरपालिकेवर आपली विजयी पताका फडकावली. दिवंगत आमदार भारतनाना भालके यांच्या सून म्हणून भालके कुटुंबात आलेल्या प्रणिताताई या भारतनानाच्या राजकीय वारसदार सुद्धा बनल्या. भारतनानाची आठवण ठेवून पंढरपूरकरांच्या मतदारांना प्रणिताताई यांच्यावर मताचा अक्षरशः पाऊस पाडला. नगराध्यक्ष पदाचा बहुमान त्यांना दिला. एका बाजूला हा आनंदोत्सव साजरा होत असताना या आनंदालाही हळवेपणाची एक किनार लागलेली होती. कार्यकर्ते गुलाल उधळत होते, आनंदानं नाचत होते. पण विजय मिळवून सुद्धा प्रणिताताई भालके यांना एक सल टोचत होती. आटपाडीमधून त्यांचे भाऊ सौरभ पाटील हे निवडणूक लढवत होते. या दोघा भाऊ बहिणींना व्हायचं होतं नगराध्यक्ष. वेगवेगळ्या शहरातून या दोघांनीही विजयासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली. अखेर मतमोजणी झाली. निकाल घोषित झाला. बहीण जिंकली, भाऊ हारला. पंढरपूर मधून अपेक्षेप्रमाणे प्रणिती भगीरथ भालके या निवडून आल्या. त्यांचे भाऊ सौरभ पाटील मात्र आटपाडीमधून पराभूत झाले. यालाच म्हणतात एका डोळ्यात हसू आणि दुसऱ्या डोळ्यात अश्रू. एकीकडे बहीण जिंकली होती तर दुसरीकडे भाऊ हरलेला होता. आनंद साजरा करायचा की मग पराभवाचं दुःख पचवायचं. या निकालानं दोन्ही कुटुंबामध्ये एक हळवेपण निर्माण केलं होतं. आनंद आणि वेदना अशा दोन्ही छटा या दोन्ही कुटुंबामध्ये उमटल्या. बहीण प्रणिता भालके या निवडून आल्याची बातमी एकीकडे मिळालेली होती तर दुसरीकडे भावाला आपलाच पराभव पाहावा लागला होता. एकीकडे भाऊ पराभूत झाल्याची बातमी आली होती तर दुसरीकडे बहीण विजयी झाली होती. आनंद आणि घुसमट अशी हळवी भावना दोघांच्याही मनात होती. भाऊ सौरभ पाटील यांचा पराभव झाला, पण बहीण नगराध्यक्ष पदासाठी विजयी झाल्यामुळं पराभवाच्या दुःखात ही भावाच्या चेहऱ्यावर बहिणीच्या विजयाचा आनंद उमटला. आपला पराभव झालेला असताना सुद्धा बहिणीच्या विजयासाठी त्यांनी टाळ्या वाजवल्या. इकडं बहिणीचीही तीच अवस्था झालेली होती. पंढरपूरमधून मोठा विजय खेचून आणलेल्या प्रणिताताई भालके यांना भावाच्या पराभवाचं दुःख होतं, सल होती, मनामध्ये टोचणी होती. विजयाच्या आनंदातही त्यांच्या डोळ्यामध्ये एक हळवेपण दिसत होतं. नात्यातल्या भावनांचा एक आगळा वेगळा गुंता या निकालातून व्यक्त होत होता. दोन कुटुंबामध्ये या दोन भावनांच्या वेगवेगळ्या छटा उमटलेल्या होत्या. असाही असतो एखादा निकाल, त्यानं एकाच वेळी आनंदही दिला आणि हळवेपणही. दोन्ही कुटुंबात एकाच वेळी त्याच छटा. मित्र हो, धन्यवाद. कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षता आहे. पुन्हा भेटू. नमस्कार.